आइडियल इंडिया न्यूज में आपका स्वागत है। प्रस्तुत है भाटगांव जिला जलगांव के हमारे रिपोर्टर देवीदास महाजन और सुरेश पाटिल की रिपोर्ट। दिनांक 22 नवंबर 2025 तारीख को भाटगांव शहर के वार्ड नंबर 9 में शिवसेना ने शानदार रैली की। मेयर रेखा तायमाल और नगर सेवक पद के लिए विजय कुमार भोसले, वैशाली ताई पाटिल की घोषणा की गई। कोरोना वॉरियर के तौर पर हर समय काम करने वाले विजय कुमार भोसले, वैशाली और पाटिल की रैली जोरदार शोर और धमाके के साथ खत्म हुई। विजय भोसले, वैशाली ताई पाटिल, रेखा ताई मालचे, प्रदीप मालचे, पप्पू पाटिल, सुरेश पाटिल, नीरज खैरनार, वाईएस पाटिल सर, सर्जेराव भोसले, सुरेश पाटिल, शरद हीरे, बबलू दादा, अहरे ललित, रूपेश, जयदीप, मनीष, कुंदन, कशुभम भोसले, पाटिल सर और सैकड़ों कार्यकर्ता, महिला मंडल मौजूद थे। ये बड़ा दूसरा बोले तीनों के तीनों बांध चलाओ मेरी तरफ से तुमको दिखा तुमने एरिया इधर पानी में भर गया। हाँ दिख रहा था हम आगे से आगे आपको काही नाही करू शकतास आता सरळ का पूर्ण चेन कॉलनी करू नाही असं सरळ काय पाहिजे म्हणून पाहिजे ताई पूजा कर ना तुम तिन्ही बांधकाय बरं वीज घ्या का सर 2 मिनिटं साहेबांना कुठे गेले साहेबांना सांगा पूर्ण पॅनल येऊन गेला काय इकडे तिकडे करायला गेले तुमच्याकडे पुन्हा नगरपालिका आहे ते नातं काय लावणं पुढे तुम्ही पुढे पण घ्या कोण लावणं काय नाही नमस्कार करूया असं नाही वैशू भेटले का ताई ना नाही भेटणार तर उलटा नाही चल बेटा जय महाराष्ट्र बोल जय महाराष्ट्र सगळ्यांना। आपण आमची दखल घेतली सर्वप्रथम मी आपल्या चॅनलचं खरं आभारी अभिनंदन करतो। मी म्हणतो की तुमचा अजेंडा काय तुम्ही मगाशीच सांगितलं की या ठिकाणी प्रचंड महिलांचा जनसमुदाय दिसतो। मी तुमच्यासह जे कोणी विरोधक असतील
त्यांना चॅलेंज करून सांगतो की या ठिकाणी आलेल्या त्या लाडक्या बहिणी किशोरप्पांच्या माझ्या मायता माऊली एक जरी रोजाने आणलेली असेल तुम्ही जाहीर माघार घेऊन टाका. नंबर 2, एकही महिला भगिनी माझी काही आपण ज्याला म्हणतो की ते प्रेशर करणे, बोलू नका, काही प्रेशर करणे, कुठल्या दबावाखाली आणणे किंवा बोलतून आणणे असं एकही महिला असेल तरी मी जाहीर माघार घेऊन टाकेन. मी विरोधकांबद्दल बोलणार नाही, मी सांगतो ना फक्त माझ्याबद्दलच सांगतो. पुन्हा रिपीट करतो की इतक्या लाडक्या बहिणी ज्या पक्षासोबत आहेत, ज्या उमेदवारासोबत आहेत, त्याचा फक्त विजयाची वाट पाहण्याची गरज आहे. राहिला विषय अजेंड्याचा की या भडगाव शहरामध्ये मी तर म्हणेन आमच्या नागरिकांचं मतदारसंघाचं खरंच दैवत म्हटलं पाहिजे. आदरणीय किशोरप्पांनी कित्येक कोटींची कामं केली. विरोधक म्हणत आहेत की कोटीवर शून्य किती. आता कोटीवर शून्य किती कोणी मोजलं पाहिजे, त्यांनी मोजलं पाहिजे. किंवा आप्पांचा आजपर्यंत एकही सांगितलेला विकासात्मक मुद्दा त्यांनी खोडलेला नाही. जो आप्पांचा अजेंडा आहे आणि आपण जे कार्यकर्ते, जो आप्पांचा अजेंडा आहे, जो पक्षाचा अजेंडा आहे, तोच आमच्या नगरपालिका अजेंडा आहे. मग मी माझ्या प्रभागावर, माझा प्रभाग या शहरात सर्वात सुंदर कसा असेल, मग त्यामध्ये रोड असतील, रस्ते असतील, गटार असतील, त्याचे कामं चालू आहेत. 150 कोटीची योजना चालू आहे. विरोधक यावर बोलत नाही. तर मगाशी तुम्हाला सांगू शकतो की लकीचंद भाऊवर आरोप होतोय की रेतीवाला आहे, ठीक आहे. आणि त्या लकीचंद भाऊने जर रेती वाहिली नसती तर या घरात असंख्य घरं बांधली गेली असती. या घरांवर ज्यांचे कुटुंब चालत आहेत ते कुटुंब चालले असते का? हा राहिला रेतीचा विषय. मला एक सांगा, तुम्ही पाहताय, भडगावची जनता पाहताय, अहो कुठे अपघात झाला तर 0 मिनिटात लकीचंदची ॲम्ब्युलन्स त्या ठिकाणी कित्येक वर्षापासून आहे. माझी ॲम्ब्युलन्स आहे. मला एक सांगा, आम्ही सर्वसामान्य गोरगरीब जनतेची सेवा करतो. या शहरात जे विरोधक आमच्यावर आरोप करत आहेत त्यांच्याकडे इतका पैसा नाही की एक ॲम्ब्युलन्स आणू शकतात. काय किंमत आहे ॲम्ब्युलन्सची? 4 लाख, 5 लाख, 2 लाख. मी या ठिकाणी जाहीर सांगतो, मी ॲम्ब्युलन्स फक्त 2 लाखात आणली आहे. किरकोळ गोष्ट आहे, परंतु तुमच्या रक्तात, तुमच्या तत्वात खरी समाजसेवा असायला हवी. राहिला विषय पुढे तुम्ही सांगा विकासात्मक अजेंडा. हे सुंदर शहर, भडगाव शहर सुशोभीकरणावर कुठेतरी आरोप होत आहेत असं मी ऐकलं. अहो, जो कन्सेप्ट मी घेतला आहे तो मुंबईच्या एअरपोर्टवरून आणला. त्याला जसं म्हणेल स्किल लागतं, बुद्धी लागते, त्यापेक्षा पुढे सांगून तुमची दानत लागते काम करायची. या भडगावमध्ये जे सुशोभीकरण झाले आहेत त्याचे सर्व दूर स्टेटस जो प्रकार म्हणतो, फेसबुक जे म्हणतो, मला वाटतं ते टेलिग्राम वगैरे काय प्रकार आहे, इंस्टाग्राम प्रकार, ते बघ. आपला भडगावमधला कोणी सर्व्हिस करणारा तो चेन्नईला असेल, तो हैदराबादला असेल, तो मुंबईला असेल, तिथून स्टेटस ठेवल्यावर मला आणि भडगावमधल्या असंख्य नागरिकांना फोन आले की हेच का आपलं भडगाव. आमचा विकासात्मक अजेंडा त्यांच्या विकासात्मक बुद्धीच्या भरपूर पुढे असत. आपण बघितलंच नाही. माझ्यासाठी मोठं दुःख आहे भाऊ. माझ्याच घरातला, माझाच भाऊबंद, माझ्याच रक्तातला माणूस, माझ्याच भाऊबंदने, माझ्याच रक्तातल्या लोकांनी माझी विरुद्ध उभं केलं. मगाशी मी नाही बोलत, तुम्ही माझी बाईट घेतल्यानंतर माझ्या प्रभागात फिरा, या शहरात फिरा. मला या शहरातल्या प्रत्येक एरियामधून सांगितलं जातं आहे की विजूभाऊ गुलाल तुमचाच आहे, विजय तुमचाच आहे. मी सांगितलं एक राजकारण केव्हा काय खेळी खेळली जाईल हे सांगता येत नाही. आपलं जर माझ्यावर खरंच प्रेम असेल, आपल्याला जर खरंच मला आशीर्वाद द्यायचे असतील तर आपण शेवटपर्यंत अलर्ट राहा. कारण तुम्हीच सांगितलं की शेवटच्या क्षणाला माझ्याशी खेळी खेळली गेली. मी या ठिकाणी जाहीरपणे सांगेल, माझ्याकडे ऑडिओ क्लिप आहे, माझ्याकडे व्हिडिओ क्लिप आहे, माझ्याकडे CC कॅमेऱ्याचे फुटेज आहेत. माझ्या माहितीप्रमाणे ही माहिती खरी की खोटी आपण तपासू शकता. विरोधकांनी, भाजपाने 3 दिवस उमेदवार शोधला. 3 दिवस उमेदवार शोधत असताना त्यांना उमेदवार 3 दिवस मिळाला नाही.